पवना धरण 100% भरलं तरीही पिंपरी चिंचवडकरांना रोज पाणी पुरवठा का नाही? नमस्कार, मी गजाला सय्यद. आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज. पवना धरण 100% भरलं, पण पिंपरी चिंचवडकरांना अजूनही दिवसाआड पाणी. अखेर शहरवासियांना रोजचा नियमित पाणी पुरवठा कधी मिळणार? प्रशासनाच्या भूमिकेवर आता नागरिकांनीच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण सध्या 100% भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी धरणातील जलसाठा केवळ 15 ते 20% राहिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 15% पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेनं भरूनही पाणी कपात अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी साठवणे, घरगुती कामे, शाळा, व्यवसाय तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांनी महानगरपालिकेकडे वेळोवेळी निवेदन देऊन नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस निर्णय झालेले नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासन सांगत असले तरी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत शहरवासियांनी किती दिवस पाणी टंचाईचा त्रास सहन करायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पवना धरण 100% भरले असताना शहरावर पाणी कपात का? रोजचा नियमित पाणी पुरवठा नेमका कधी सुरू होणार? पिंपरी चिंचवडकरांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी कधी मिळणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शहरातील नियमित पाणी पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण: आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही.